प्रशांत आता लेखपाल सोबत रक्तिकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे। काका, रक्तिकाच्या विषयी तुम्हाला काही माहिती आहे का? नाही बेटा, मला रक्तिकाच्या विषयी काही माहित नाही। फक्त इतकंच माहिती आहे की रक्तिकामुळे कोणीच होळी खेळत नाही। जर या गावाला हे भयानक आत्मेवरनं मुक्ती द्यायची आहे तर आधी हे माहिती काढायला पाहिजे की ह्या गावाचा रक्तिकासोबत काय संबंध आहे। हे रक्तिका स्वतःच आपला खौफनाक राज उघडणार, दुसरं कोणी सांगू शकतं? पूर्ण गावात भीतीचा साया पसरला आहे की रक्तिका वापस आलीये। सर्वजण पांढरे कपडे घालत आहेत, स्त्रिया तर सिंदूर सुद्धा लावत नाहीयेत। मी रस्ता चुकलोय, मला रस्ता सांगा। कुठे जायचंय तुला? तुमच्या हे डोळ्यात पडलोय मी, तुमच्या हृदयाला जाणारा रस्ता दाखवा। हे ऐकताच ती रागात त्या मुलाला एक थप्पड मारते। बदतमीज, शादीशुदा स्त्रीला छेडतोस? अरे, ह्या रक्तिकाचा खौफमुळे कोणी सिंदूरच लावत नाही। आता हे कसं कळणार की कोण शादीशुदा आहे आणि कोण कुंवारा? प्रशांतचे पप्पा एक जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेऊन येतात। हे घे बेटा, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही। आजच्या जमान्यात हे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कोण बघतं? जर कलरफुल दिसेल तर तू जिवंत सोडणार का? मी का नाही सोडणार? तू असं का बोलत आहेस? काही नाही, तू फक्त आराम कर। नाही, आधी मला सांग, आता सगळे मला विचित्र नजरेनं का बघतायत? माझ्याशी तर कोणीच काही बोलत नाही। अशी काही गोष्ट नाहीये, तुझी तब्येत बरोबर नाहीये म्हणून तुला असं वाटतंय। तू आराम कर। प्रीती झोपून जाते, परंतु प्रशांतच्या हृदयात तर भीतीचा थरकाप उडाला आहे। तो भीतीने थरथरत प्रीतीला बघतो। रात्रीची वेळ, हवामध्ये सरसराहट, रक्तिकाचा खौफ एवढा आहे की कुणीही घराच्या बाहेर नाही निघत। निकिता कामावरून लेट झालीये। अगदी वेगाने सायकल चालवत ती आपल्या घराकडे धावत आहे, परंतु तिच्या हृदयात तर खूप भीती आहे। रक्त, हाय राम! निकिता भीतीने रक्त पुसायला लागते, परंतु ते रक्त तिच्या कपड्यांवर पण लागून जातं। तिचं हृदय जोऱ्या जोऱ्यात धडकत आहे। तिला भीती वाटते की कधी रक्तिका तर नाही येणार। प्रीती झोपत आहे, किंतु अचानक तिचे डोळे उघडतात। तिच्या डोळ्यात लाल रंगाचा साया चमकत आहे। बघता बघता ती हवामध्ये उडायला लागते। दरवाजा आपोआप उघडतो। प्रीती हवामध्ये उडत उडत घराच्या बाहेर निघून जाते। प्रशांत भीतीच्या मारे तिचा पाठलाग करतो, हे बघण्यासाठी की प्रीती कुठे जात आहे। मला सोड, मला माफ कर, हे रंग नाही, हे रक्त आहे। प्रीती एका भयानक हास्याने जोऱ्या जोऱ्यात हसायला लागते। तिच्या आवाजामुळे दिल धडकायला लागतो। निकिता भीतीच्या मारे पळायला लागते, परंतु प्रीतीचा हात आपोआप लांब होऊन निकिताला पकडून घेते आणि तिला दाबून टाकते। प्रशांत हे सगळं पाहून खूप घाबरतो आणि तिथून पळून निघतो। प्रशांत भीतीच्या मारे पळत पळत घरी पोहोचतो, परंतु घरात प्रीती आधीपासूनच बसलेली आहे, जसे की काही झालेच नाही। हे पाहून प्रशांतला तर खूपच भीती वाटते। एवढ्या रात्री तू कुठे गेला होतास? नाही, कुठेच नाही। खूप घाबरलेला दिसतोय, काय झालं सांग ना? कुठे भीती? मी तर फक्त वॉशरूमला जात होतो। तसं तू कुठे गेली होती? नाही, तुम्ही कुठे गेला होता? कुठेच नाही, मी तर घरीच होते। ठीक आहे, झोपा। प्रीती झोपी जाते, परंतु प्रशांतच्या मनात एक अनजानी भीती बसलेली असते। तो रात्रभर जागतो, भीतीमुळे थरथर कापतो। प्रशांत आपल्या मम्मी पप्पा आणि बबली सोबत बसलेला आहे। रात्रीचा खौफनाक किस्सा तो सगळ्यांना सांगतो। हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यांवर भीती येते। बाबा, लवकरात लवकर कोणत्या तरी तांत्रिकला बोलवा, नाहीतर रक्तिका कोणालाही जिवंत नाही सोडणार। कालच माझं तांत्रिकांसोबत बोलणं झालं, ते दिल्लीला गेले, काही दिवसानंतर येतील। तौरिक सगळे जण रक्तिकासोबत सावधान राहा। रात्रीची वेळ, प्रशांत आपल्या मम्मी पप्पा सोबत जेवण करत आहे, तेव्हाच आतमधून प्रीतीच्या फुसफुसाहटची आवाज येते। एक वेगळीच सरसराहट येते। प्रशांतचं मन खूप अशांत होतं। घरी तर प्रीती एकटी आहे, मग कोणाशी बोलतीये? बबली इथे नाहीये, कदाचित बबली सोबत बोलत असेल। तेव्हा बबली बाहेरून घरात येते। बबली तर बाहेर होती, मग हे बोलणं कोणाशी करतीये? प्रशांत आणि त्याच्या घरचे भीतीने आत जातात आणि ते जाताच बघतात की कुणीतरी अनोळखी सावली तिथून गायब होते। प्रीती त्यांच्याकडे रागाने बघते।
तिचे डोळे लाल आहेत. सर्वजण भीतीने घाबरायला लागतात आणि दरवाजा बंद करतात. प्रीती दरवाजा खटखटत आहे. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. प्रीतीच्या ओरडल्यानंतर सुद्धा कुणीही दरवाजा उघडत नाही. भीतीचा साया संपूर्ण घरामध्ये पसरतो. कुरिअर बॉय प्रशांतच्या घरी येतो. प्रशांत दादा, तुमचं कुरिअर आलेलं आहे. प्रशांतचा मित्र विजयने खूप दिवसानंतर काही गिफ्ट पाठवलंय. प्रीती सुद्धा त्याच्या शेजारीच थांबते. माहित नाही यावेळेस काय पाठवलंय. हे दरवेळेस काहीतरी अतरंगी पाठवतो. मकर संक्रांती आली आहे, त्याच्याबद्दलच काहीतरी पाठवलं असेल. जसंही प्रशांत बॉक्स उघडतो त्याच्यामध्ये रंगबिरंगी पतंगे दिसतात. ते रंग पाहून प्रशांत एकदम अशांत होतो. प्रीतीचे डोळे पुन्हा लाल होतात आणि ती एका भयानक हास्य हसायला लागते. ती प्रशांतचा गळा दाबून त्याला हवामध्ये उचलते. कोणी वाचवा, कोणी वाचवा. तेवढ्यात तांत्रिकजी येतात आणि ते एक मंत्र वाचतात आणि प्रीतीवरती राख सोडतात. प्रीती प्रशांतचा गळा सोडून देते आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडते. तुम्ही एकदम सही वेळेवर आलात, नाहीतर आज माझ्या प्रशांतचा जीव निघून जात होता. हो, हिने माझा खून पिळून टाकला असता. मी तुमचं परेशानी ऐकून लवकरच दिल्लीवरनं आलो. तांत्रिकजी, या रक्तिकाच्या खौफपासून आम्हाला वाचवा. तिच्या आत्म्याने माझ्या सुनेच्या शरीरावर कब्जा केलाय. आज रात्री हिचा काहीतरी उपाय करणार. रात्रीची वेळ, थंड हवा आणि एक भयानक सरसराहट. तांत्रिक अग्नी लावतात आणि प्रीतीला त्याच्या समोर बसवतो. मंत्रोच्चारण सुरू होऊन जातं. रक्तिकाय महाभूताय नमः. क्षेत्रस्य मध्येश नाग्यच्छ. रक्तिकाय स्वाहा. रक्तिकाची आत्मा प्रीतीच्या शरीरामध्ये प्रवेश करते. ती एक खौफनाक हास्य करते. शांतीतून तिथेच बस. कोण आहे तू? मी रक्तिका आहे. इथे का आलीये? काय हवंय तुला? मला राजा रुद्रसिंग पाहिजे. पण का? त्याचं रक्त पाहिजे. त्याच्या रक्ताने मी होली खेळणार. पण का? बदला. त्याने मला धोका दिला. इथे कोणीही राजा रुद्रसिंग नाहीये. तू जा. गावातील लोकांना परेशान नको करू. जोपर्यंत मी राजा रुद्रसिंग सोबत बदला नाही घेणार, मी नाही जाणार. जर तू नाही जाणार तर मी तुला बांधून घेणार. तू मला थांबवू शकत नाही. प्रीती बांधण्याचं ऐकताच तांत्रिकवरती अटॅक करते. परंतु तांत्रिक तिच्यावर राख फेकतो, ज्यामुळे ती बेहोश होते आणि खाली पडते. तांत्रिक रक्तिकाला एका ताबीजमध्ये कैद करतात. गाववाले खूप खुश होतात. आता तुमच्या गावातून रक्तिकाचा खौफनाक साया सदैवसाठी मिटला. सर्वजण खुशी मनवायला लागतात. तांत्रिकजी आपल्या घरी जातात तेव्हा ते ताबीज आपल्या आप तुटून जातं. रक्तिका आजाद होऊन जाते. प्रीती उठते आणि तिचे डोळे लाल होतात. ती तांत्रिकचा गळा दाबून त्याला हवेमध्ये उचलते. सांभाळून राहा गावातील लोक. गावात एक नाही, रंगीलापूरवर 2 आत्मांचा साया आहे. एक रक्तिका आणि दुसरं. तांत्रिक दुसरी आत्म्याचं नाव सांगणारच होता की तोपर्यंत त्याचा जीव निघून जातो. गाववाले भीतीच्या मारे थरथर कापतात. रक्तिकाला सोडून दुसरी कोणती आत्मा आहे? हा भीतीदायक राज अजून सुद्धा गावामध्ये लपलेला आहे.